श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 157चा उर्वरित भाग। सर्वज्ञ म्हणाले, भटो नित्य व्यापकू परमेश्वरू अप्रमेयू अनमित बंधू अनाथ नातू कृपाळू अंतर्धानी। माईन भट्टांनी विचारले, जी परमेश्वराचे स्वरूप कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो परमेश्वरू पुरुषार्थ लाभापासून लाभू असे आहे हो जी। तर परमेश्वराचे कारण कसे आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो परमेश्वरू सेव्य जीव सेवकू असे आहे हो जी। तर कार्य कसे आहे जी? सर्वज्ञ म्हणाले, विरुद्धाधर्मी समावेश ईश्वराची आती। यावर माईन भट्टांनी विचारले, जी व्यक्त अव्यक्त परमेश्वर ते अनमित बंधू अनाथ नातू कृपाळू अंतर्धानी परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ असे वाखाणलेले असता साक्षी कसा समजावा? सर्वज्ञ म्हणाले, अव्यक्त पर वस्तू परमेश्वर एक आहे। ते अवतार धारण करून आपल्या व्यक्त अव्यक्त स्वरूपाचे ज्ञान करतात। आपणच स्वतः साधन आहे व आपणच स्वतः साध्य देणारे आहे, प्राप्ती देणारे आहे। या वेगळ्या अव्यक्त स्वरूपाचा काही उपयोग होत नाही, तो ईश्वर साक्षी बोलावा। यावर माईन भट्टांनी विचारले, जी साक्षीचे कसे लक्षण आहे? सर्वज्ञ म्हणाले, भटो आपण करीना आणि का करवी ना करिता तरी सकळही देखे, तो साक्षी बोली जे। माईन भट्टांनी विनंती केली, जी आपण परमेश्वर आहात तर जीवास बोध कसा देतात ते बोध प्रकरण कृपया सांगा। मग सर्वज्ञांनी सांगितले, परमेश्वरू त्रिविधा परी माया पुराते स्वीकारिती, गर्भी स्वीकारिती का पतिताते उठविती का जीवाते दवडिती। मग माईन भट्टांनी विनंती केली, जी देव कोणकोणत्या वेशात अवतरतात ते सांगावे जी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।